रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे मैलाचा दगड अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करीत आहे। लोकव्यवहार असा असतो आणि त्याप्रमाणे मग त्याचे ते फळ आपल्याला पुढे भोगावे लागतात। म्हण आहे, पेरावे तसे उगवते आणि करावे तसे भरावे लागते। उदाहरण म्हणजे ज्याला आपण दृष्टांत म्हणतो की व्यवहारामध्ये असं पाहिलं जातं की एखादी निकामी गोष्ट झाली की त्याला भंगार म्हणतो आपण, ते टाकून देतो। मग त्या वस्तूवर आपण खूप काम केलेलं असतं, पण त्याची किंमत इतकी कमी की आपण ती नकोच असते। त्या भंगारवाल्याला म्हणतो ही घेऊनच जा। तो भंगारवाला जर म्हटला नाही माझ्या काय कामाची आहे मग तो म्हणतो घेऊन जा, फुकट का होईना। अशी एक माणसाची व्यावहारिक प्रवृत्ती असते। गाय खाटी झाली की तिला खाटकाला विकल्या जाते। जोपर्यंत दूध देते, वासरं देते, तोपर्यंत गायीला चारा पाणी सगळं व्यवस्थित आहे, कारण ती दूध देते ना, तिच्या लाथासुद्धा सहन करतो माणूस। पण जर का ती खाटी झाली, म्हातारी झाली की मग मात्र खाटाच्या दावणी त्या खाटकाच्या दावणीला आपण बांधायला देतो। सांगायचा दृष्टांत असा आहे की एक सद्ग्रस्त त्याने आपल्या मुलाला, एकुलता एक मुलगा, खूप शिकवलं हो। त्याच्यासाठी काय काय कष्ट केले, नोकरी लावली, त्याचं मोठं लग्न करून दिलं। लग्न केल्यानंतर त्याला मुलगा झाला, हे सगळा प्रपंच व्यवस्थित सगळा डेव्हलप झाला। आणि हे सगळं चालत असताना झालं काय की हा म्हातारा म्हणजे त्याचा बाप म्हातारा झाला ना। हा एक मनुष्य डेव्हलप झाला की दुसरा मनुष्य असा म्हातारा होत जात असतो। हा निसर्ग नियम आहे। त्या नियमाप्रमाणे हा म्हातारा झाला आणि हा तरुण नोकरीवर जायचं, लग्न झालेलं, मग चांगलं टुमटुमीत एक घर बांधलं, मुलं झाली, हे सगळं झालं व्यवस्थित। आणि असं होता होता हळूहळू त्या म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष हे करायला लागले। हळूहळू इतका तो क्लेश वाढत गेला। जे नातवंड वगैरे खेळायचे, जवळ यायचे, बाबा खाऊ द्यायचे, तेव्हा ते उड्या मारायचे, सगळं करायचे। पण म्हातारा बाबा झाला, आता त्याचे सगळे त्राण गेले। गळीत झाली काया हेचे लळीत पंढरी राया, अशी परिस्थिती झाल्यावर मुलं दुरावले। बायको बी त्याला हिडस फिडस करायला लागली। हां, आणि याची सून म्हणजे या म्हाताऱ्याची सून तर मग तिने त्याच्याबद्दल वाईटच बोलायला सुरुवात केली। काय म्हातारं सारखं तुकते, अमुक करते, तमुक करते, आणि सारखं फोन करते, कणते कुदते, ह्याची कुठेतरी सोय करा। नवऱ्याकडे तगादा लावला आणि या सगळ्या कचाट्यामध्ये तो मुलगा सापडला। अरे, बायकोचा विरोध, आईचा विरोध, नातवंड परतवंड यांचे विरोध, सगळ्यांचे विरोध झाले आणि हा धर्मसंकटामध्ये सापडला। काय करावं त्याला सुचेना। आणि मग नाईलाजाने त्याने कठोर निर्णय घेतला। बाबाला सांगितलं, बाबा माफ करा, मी जड अंतकरणाने तुम्हाला माझा निर्णय ऐकवतो आहे, तर जरा मन घट्ट करून ऐकता का? म्हणले, काय म्हणतोस बाबा, कसला निर्णय आणला आहे? म्हणले, निर्णय असा आहे की घरात आता सगळे तुमच्याविषयी वाईट बोलत आहेत। थुकतो काय, बरळतो काय, खोकतो काय, शिंकतो काय, चिपडा म्हणतात, काय काय लय वाईट बोलतात। तर मला फार दुःख होतं। माझं प्रेम मुलगा म्हणून तुमच्यावर आहे, पण या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना की मला कठोर निर्णय घ्यावा लागते। म्हणले, कसला निर्णय आहे बाबा, कसला कठोर निर्णय घेतो? म्हणले, कठोर निर्णय हा आहे की तुम्हाला आता मी एका आश्रमात नेऊन घालणार आहे, वृद्धाश्रमामध्ये, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही राहायचं। फी वगैरे मी भरतो, ते सगळं काय करतो। अरे बाबा, आईवडिलांना वृद्धाश्रमात घालणं म्हणजे लोक काय म्हणतील? मी एवढी श्रीमंती कमवली, तुला नोकरीला लावलं, चांगली बायको, नातवंड परतवंड, आणि हे तू काय बोलतोस? म्हणले, बाबा मी सुखी राहावं असं तुला वाटतंय ना? म्हणले, हो बाबा, सगळ्याच पित्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला दुःख होऊ नये। म्हणले, मग तुम्ही माझं ऐका, तुम्हाला आता वृद्धाश्रमातच जावं लागेल। आता काय तू म्हणतोस तर मग काय
कर बाबा तुला काय वाटेल तसं. म्हणले उद्या सकाळी आपण 10 वाजता त्या वृद्धाश्रमात जायचं, तुम्हाला मी नेऊन घालतो, तिथली फी भरतो, तिथलं सगळं सगळं मी करतो, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पण तुम्हाला आता घरात राहता येणार नाही, ना तुम्हाला तुमच्या पत्नीचं प्रेम, ना सुनाचं प्रेम, ना नातवंडाचं कोणाचं प्रेम मिळणं का. अरे मग आम्हाला तर तेच पाहिजे होतं, तू नेमकं आता अरण्यात चालल्यासारखं कोंडवाड्यात कोंडतो का काय. म्हणजे तसं नाही आहे बाबा, मला बरं वाटावं असं वाटतंय ना तुम्हाला. हो बाबा तसं वाटतंय. मग उद्या आपला निर्णय पक्का. बघ आता तुला काय करायचं ते तू करशील ते खरं. आता माझं काय राहिले, पिकलं पान कवा गळून पडन सांगता येत नाही. गावऱ्या मसणवाट्यात गेल्या आणि तू म्हणतो तसं कर आता. दुसऱ्या दिवशी ते सगळं पिशी सामान भरलं आणि त्या वृद्धाश्रमाच्या वाटेने तो म्हातारा लटबद करतच निघाला. आणि त्याला कामावर जायचं होतं, त्या मुलाला लवकर चला बाबा लवकर. तो हलगडत म्हातारा पडायचं खाली, तसंच उठायचं, पुन्हा चालायला लागायचं. चालता 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 पूर्वी मैलाचे दगड असायचे, म्हणजे 8 फारलांग 1 मैल, म्हणजे 8 दगड लहान लहान असायचे आणि 8वा जो असायचा तो मोठा एक दगड असायचा, त्याला मैलाचा दगड असं म्हणायचे. तर तो मैलाच्या दगडापर्यंत कसा तरी म्हातारा हलगडत नेला आणि त्या मैलाच्या दगडावर तो म्हातारा गपकेने बसला, दीर्घ श्वास सोडला आणि थोडासा स्तंभित झाला आणि रडायला लागला. गळा नेत्रातून वासरू यायला लागली. मुलगा विचारतो, बाबा काय झालं काय झालं. म्हणजे काय सांगू बाबा, तुला सांगण्यासारखं नाही. बाबा काय झालं ते सांगा तर खरी. अरे बाबा तुला जरी सांगितलं ना की तुला त्रास होईल, दुःख होईल तुला, म्हणून माझं मन सांगावंसं वाटत नाही आहे तुला, तरी पण सांगा म्हणले. तुमचं मन हलकं करण्यासाठी तरी सांगा. नाही बाबा तुला दुःख होईल आणि तुला दुःख व्हावं असं कोणत्याही पित्याला वाटत नाही, तसं मला पण वाटत नाही. नाही पण तरी सांगा म्हणले. मी थोडा सहृदयी आहे, मला हृदय आहे, मी दगड नाही आहे. तुम्ही मैलाच्या दगडावर बसलायत पण तुम्ही जिवंत आहात आणि तुमचं दुःख मला नाही सांगणार का, कोणाला सांगणार मग. बघ बाबा पण तू जरा मनाचे कान करून ऐक आणि मन घट्ट करून ऐक, कारण ती कथा फार अवघड आहे. म्हणजे सांगा बाबा, मी ऐकतो, मनापासून ऐकतो. म्हणले अरे बाबा काय सांगू तुला, माझ्या वडिलाची कथा अशीच झाली की जी आत्ता माझी आहे ती. मी पण त्यांना असंच हलगडत इथे आणलं होतं. याच मैलाच्या दगडावर ते बसले होते आणि ढासा रडायला लागले. आणि त्यांचं ते पानं, त्यांचं ते डोळे, त्यांचं पाणी अजून माझ्या हृदयामध्ये आता येत आहे. आणि काय सांगू बाबा, आणि ते चित्र माझ्या पुढे आलं आहे. आणि हीच परंपरा अशी चालायची का. असं जर दुःख झालं, हे दुःख उद्या तुझ्यावर पण येऊ शकतं. आणि म्हणून मला माझे डोळं, माझं हृदय भरून आलेलं आहे. असं तो म्हातारा घडाघडा रडताना पाहिला त्याने. नतमस्तक झाला. बाबा रडू नका म्हणाले, मी तुमचा मुलगा आहे, याच्यावर आपण उपाय काढू म्हणले. ही परंपरा खंडित करतो मी तुमचा मुलगा आहे. काय करतो बाबा, तू नाही काही करू शकत, तुझं कोणी ऐकणार नाही आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळे म्हणलं तू ते म्हणले, हे बघा हे अवघड असेल पण अशक्य नाही आहे, प्रत्येक समस्यावर तोडगा आहे, मी तुम्हाला करून दाखवतो. बघ बाबा म्हणले, पण मला नाही विश्वास नाही बसत. तुमचा विश्वास बसेल असंच मी काम करतो. असं बोलता लगेच त्याचा मित्र ज्या आश्रमाचा प्रमुख होता तो त्याच रस्त्याने येत होता आणि त्याने एकमेकाला ओळखलं. अरे नमस्कार झाला. अरे काय बाबांना घेऊन तू इकडे कुठे चाललायस म्हणले, आणि ते ढासा रडतायस तू, काय तुझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे, काय झालं आहे काय. म्हटले बाबा काय कथा सांगू तुला, तुझ्याच आश्रमामध्ये यांना घेऊन चाललो होतो. होय का, मग काय झालं. काय नाही, यांनी एक आठवण सांगली, मैलाचा दगड म्हणले. ह्याच मैलाच्या दगडावर त्याची आठवण पूर्वीची जागी झाली आणि बाबा हृदय फोडून ढासा रडायला लागले म्हणले. होय का, मग तुझ्या आश्रमात मी यांना घालायला चाललो होतो, पण बाबा तिकडे यायला तयार नव्हते. ही जुनी माणसं आहेत, आश्रमात घातलं पण त्यांना अपमान वाटतो. म्हणले काही काळजी करू नका, माझा मुलगा काय आणि तुमचा मुलगा काय सारखा आहे. काय तुमच्याकडे जमीन जुमला वगैरे काय आहे का. म्हणले 1 एकर जमीन आहे
विहीर आहे, पाणी आहे, तिथं अर्धलीने जमीन दिली बट्याईने आणि तो माणूस चांगला आहे. मग म्हणाले हे माझ्याकडे मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं आहे, प्रिंटेडच आहे, तू फक्त इथे सही कर आणि बाबांचं नाव बिव घालतो मी आणि मृत्यूपत्र हे माझ्याकडे ताब्यात राहू दे. आणि ह्या बाबाची सगळी जबाबदारी त्यांचं जर मन असेल ना तर त्या तुझी जी कोपटी वगैरे बांधले का तिथं काही त्या एकराभर जमिनीवर? हा म्हणले बांधलेलं आहे ना. तिथे बाबा राहतात का बघ. बाबा हा सल्ला तो मला पटतोय का? बाबा माझी काळू आई आहे आणि माझं मी तिथं जन्म काढला आहे, मीच ती जमीन घेतलेली आहे, मला खूप करमन तिथं, पण माझं हे खाण्यापिण्याचं काय हे सगळी याची जबाबदारी आहे. म्हणाले प्रॉपर्टी त्याच्या नावावर करतो आहे मी आता आणि तो सगळी तुझी दखल घेईल. आणि त्या माणसाने त्याने कबूल केलं, बाबा तुझा हा पुत्र आहे तसा मी पुत्र आहे, याला करू दे नोकऱ्या काय करायचे ते, आणि मी तुझं सगळं सांभाळतो, सगळं आणून पुरवतो, एक स्पेशल माणूस ठेवतो, काही काळजी करू नका. हां बरं बाबा म्हणाले हे मुद्दा मला थोडाफार पडतो आहे ना, तर मग आपण तसं करूया. मग तो मुलगा म्हणला बाबा चला आता आपल्या त्या शेतीवर चला, तिथंच राहा. हे तुम्हाला पडतोय ना मुद्दा? म्हणले थोडाफार पडतोय, आता राहिलेले दिवस काय असतील ते तेवढे काढायलाच पाहिजे ना, मध्येच काहीतरी करणं ते भगवंताला नाही मान्य होत. हां बरं चला मग आता. ते हलगडायला लागलं म्हातारं. म्हणले तू हलगडून पडाल तुम्ही बाबा, माझ्या खांद्यावर बसा. म्हणजे तुझ्या खांद्यावर कसं काय बसू? अरे अगोदरच खांद्यावर जायच्या अगोदर तुझ्या खांद्यावर मला खांदा तुम्हीच दिलेला आहे, जन्म मला दिलेला आहे, माझा खांदा भक्कम आहे. आठवतं आहे तुम्हाला लहानपणी खारी खोबरं मला चारलं तुम्ही? हा म्हणले आठवते बाबा आठवते, भक्कम आहे खांदा, बसा. म्हातारं त्या खांद्यावर बसलं आणि निघालं. हे तिथं नेऊन घातलं. बाबांना पाणी डेरा आणून दिला आणि ते सगळं ते जो माणूस काम करीत होता, शेती ज्याने अर्धलीने घेतली होती, बटाईने म्हणतो आपण, किंवा असे ते त्याला सांगितलं हे बघ वडील माझे इथे राहतील आणि जे काय लागेल त्याचं यांना पुरवायचं आणि जे काय पीक असेल अमुक असेल ते सगळ्यात गेलं तरी हरकत नाही आहे. आणि हे सगळं माझं पगार मला येतो आहे, मी बाबांना जाता येता भेटत जाईल आणि हे सगळं तुला स्वाधीन करतो आहे. सगळे बाबांची सोय केली. बाबांचं मन थोडं हलकं झालं आणि ती सेवा म्हणून त्यांनी केली. बाबा म्हणले पण तू आता घरी जाशील तर ते तुला लय कावतील बघ, धावतील तुझ्या अंगावर. तू तिकडं म्हाताऱ्याकडे काय जमीन बिमीन शेती दिली का काय, मृत्यूपत्र केलं का काय, आश्रमाचं काय झालं असं तुला नाना प्रश्न विचारतील. म्हणजे त्याची नका काळजी करू, त्यांना मी बरोबर त्यांची जागा दाखवतो आणि त्यांना सांगतो असं जमत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमचं बघा, तुम्ही पण कष्ट करायला लागा, मी नोकरी करतो आहे, शेती तुम्ही कमवलेली आहे. त्यामुळे त्यांचा काहीही काडी मात्र हक्क नसताना तुम्हाला एवढी हिडसपिडस केली ना, त्याचा मी धडा शिकवेल त्यांना आणि त्यांना जागेवर राहण्याचं कसं काम आहे ते माझं करता काम आहे, तुम्ही नका त्याची चिंता करू. बघ बाबा पण जरा सोयीने घे, तुला त्रास होईल असं करू नको, ते सगळं मी करतो म्हणाले. आणि झालं बाबांची सोय केली आणि मग हा थोडंसं त्याचा हलकं झालं मन, बाबांचं मन हलकं झालं. आणि मग तुकाराम महाराज याविषयी काय म्हणतात, काय चित्रण सुंदर मांडले तुकाराम महाराजांनी, ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, जोवरी चळण गा तोवरी मन ते माझा. जोपर्यंत हालचाली आहेत, पैसा येतो ना, तोपर्यंत सगळं माझा बाप, माझा आजोबा, माझा अमुक, माझा नवरा असं म्हणतात. माने ते लहान थोर देह सुखाची या काजा, सगळे मानतात. इंद्रिय मावळली मन ते बागुल आजा, कैसा विपरीत झालो तोची देह नव्हे तुझा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. पांडुरंगा मायबापा मला आता दृष्टी दे, म्हणजे ज्ञानदृष्टी दे, या लोकांबरोबर कसं वागायचं. कारण हे शेवटी अशी फजिती करतात. जवळजवळ 70-80% लोक असे फजितखोर आहेत, आईवडिलांना नीट लक्ष देत नाहीत. तर असं मला जरा दृष्टी दे म्हणजे मी तसं वागेल. आता मज दृष्टी दे ये पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझं निवारून या पापा. अंजन लेववुनी करी मार्ग सोपा, जाईन सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. आता मज दृष्टी देई
पांडुरंगा माय बापा. डोळे उघडा, अंजन घाला, ज्ञानांजन घाला, दृष्टी व तुम्हाला येईल आणि व्यवहारात कसं वागायचं तेही समजेल. संतांनी ते चित्रण जसंच्या तसं मांडलेलं आहे आणि हा त्याच्यासाठी दृष्टांत तुम्हाला सांगितलेला आहे. तुमचं जीवन जर सुसह्य करायचं असेल, जे परमेश्वराने तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे ते जर चांगल्या पद्धतीने घालवायचं असेल तर जरा सतर्क राहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.